प्रेम संबंधातून सुरू झालेली ही गोष्ट आहे. महागडे मोबाईल्स, सोन्याचे दागिने आणि बंगला माझ्या नावावरती कर व माझ्याच भावाच्या नावावरती जमीन कर अशा येणाऱ्या धमक्या, या धमक्यांना त्रासून गेलेले लुकामल गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी घालून घेतली. ज्या नर्तिकेच्या प्रेमात हे वेडे झाले होते, त्या नर्तिकेच्या घरासमोरच त्यांनी स्वतःच्या गाडीमध्ये बसून स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी घालून घेतली. मध्यरात्री झालेला हा प्रकार, गाव पूर्ण शांत गाढ झोपेमध्ये होते. कोणालाच काही कानोकान खबर नव्हती. पण जेव्हा गावातील लोक सकाळी उठल्यावरती जागे झाले, तेव्हा रात्री झालेला हा प्रकार गाडीच्या अवतीभोवती सगळीकडे लोकांची गर्दी पसरली. ड्रायव्हरच्या सीटवरती एक व्यक्ती निश्चित पडला होता आणि डोक्यामध्ये उजव्या साईडला गोळी लागलेली होती आणि रक्ताने पूर्ण शरीर माखलेलं होतं. हे दृश्य जेव्हा लोकांनी पाहिलं, तेव्हा सगळ्यांच्या मनात एकच विचार आला की हा कोणी साधा सुद्धा व्यक्ती नाहीये. याच्याकडे त्याच्या समोर पडलेली रिव्हॉल्वर पाहून सगळे लोक भयभीत झाले होते. सगळ्यांच्या लक्षात आलं होतं की हे लुकामल गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे आहेत. गोविंद बर्गे हे गेवराई तालुक्यातील लुकामल गावचे माजी उपसरपंच आहेत. 34 वर्षाचे यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं असेल हा प्रश्न सगळ्यांच्या मनात उपस्थित झाला. तर चला मग या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया, त्यांनी स्वतःहून आत्महत्या केली की या पाठीमागे कोणती दुसरी साजिश आहे. लुकामल गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे हे यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता. सगळं काही व्यवस्थित चालू होतं. प्लॉटिंगचा व्यवसाय सुद्धा तेजीत चालू होता. पण त्यांना एक छंद होता. तो छंद म्हणजे कला केंद्रात जाण्याचा. कला केंद्रामध्ये सतत जाऊन त्यांची एका तरुण नर्तिकेशी ओळख झाली. तिचं नाव आहे पूजा गायकवाड. हिच्यासोबत ओळख झाली. त्यांच्यात सतत बोलणं चालू झालं. त्यांचं बोलणं वाढू लागलं. ते फोनवरती सतत बिझी असायचे आणि तिच्यासोबत बोलत 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 त्यांच्यामध्ये प्रेम संबंध निर्माण झाले. तिचं बोलणं, तिचं नृत्य आणि तिची वागणूक हे गोविंद बर्गे यांना भुरळ पाडू लागलं. पूजेसाठी ते वेडे झाले आणि पारगावच्या कला केंद्रामध्ये ते सातत्यानं जाऊ लागले. तिचं हसणं, तिचं बोलणं आणि तिची वागणूक हेच त्यांच्या आयुष्याचं केंद्रबिंदू झालं होतं. ते पूजेसाठी काही करायला तयार होते. ते पूजेच्या प्रेमात त्यांनी खर्चांची बरसात करून ठेवली होती. जवळपास 2.25 लाखाचा मोबाईल, सोन्याचे दागिने आणि बऱ्याच भेटवस्तू बर्गे यांनी तिला गिफ्ट केल्या होत्या. गावकऱ्यांच्या टिंगल टवाळ्यांना न जुमानता त्यांनी तिची प्रत्येक हौस मौस पूर्ण केली होती. गोविंद यांच्या दृष्टीने हीच खरी प्रेम कहाणी होती. पण कालांतराने यांच्या प्रेम कहाणीमध्ये तडा जाऊ लागला होता. त्यांच्या नात्यात तणाव, धमक्या आणि मागण्यांनी पूर्ण जागा व्यापलेली होती. गेल्या काही महिन्यांपासून पूजा गोविंद पासून लांब गेली होती आणि त्याच्याशी पूजाचं बोलणं बंद झालं होतं आणि ती गोविंदला टाळटाळ करत होती. पूजा गोविंद सोबतची भेट सुद्धा टाळू लागली होती. हे गोविंद यांच्या लक्षात आलं होतं. पण गोविंद यांना तिची सवय लागली होती. ते खूप बैचेन असायचे तिला बोलण्यासाठी. पूजाला बोलण्याचा ते वारंवार प्रयत्न करत असत, पण तिच्याशी बोलणं होत नव्हतं. तिच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी पूजा आणि गोविंद यांची भेट झाली. पूजाने गोविंद यांच्या समोर काही अटी ठेवल्या. पूजाने सांगितलं की गेवराई येथील बंगला आहे तो माझ्या नावावरती कर आणि माझ्या भावाच्या नावावरती 5 एकर जमीन लिहून दे. अशा अटी पूजाने गोविंद यांच्या समोर ठेवल्या. जर अटी मान्य केल्या नाहीत तर तुमच्यावरती परवानगी शिवाय संबंध ठेवल्याचा गुन्हा मी दाखल करेन, अशी धमकी पूजाने गोविंद यांना दिली होती. एका बाजूला कुटुंब समाज आणि दुसऱ्या बाजूला पूजावरती असलेलं अपार प्रेम, यामुळे गोविंद हे पूर्ण वेडावून गेले होते. त्यांचा मानसिक ताण एवढा वाढला की गोविंद यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आणि पूजा हिच्याच घरासमोर स्वतःच्या गाडीमध्ये बसून आपल्या डोक्यामध्ये बंदुकीने गोळी घालून घेतली आणि स्वतःचं जीवन संपवून टाकलं. दुसऱ्या दिवशी सकाळी
पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. जे पाहिलं ते दृश्य गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवरती डोक्यामध्ये बर्गे यांनी गोळी घालून घेतली होती. ते मृत अवस्थेत पडले होते. पोलिसांनी त्यांचा पंचनामा केला. पहिल्या नजरेत गोविंद यांनी ही गोळी स्वतःहून घालून घेतली असं वाटू लागलं होतं. पण एवढं सगळं घडल्यानंतर घातपाताची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे गोविंद यांच्या मेहुण्याने पोलिसात तक्रार केली आहे. त्यानंतर 21 वर्षीय पूजा गायकवाड हिच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. एका नर्तिकेच्या पायात स्वतःचं आयुष्य संपवलं. यांच्या मृत्यूनंतर त्यांचं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. त्यांच्या पत्नीवरती 2 लहान मुलांची जबाबदारी पडली. ही प्रेमाची कहाणी होती की फसवणुकीचा डाव? गोविंद बर्गे यांनी स्वतःचं आयुष्य संपवून घेतलं. हे सगळं कशामुळे घडलं असा प्रश्न सगळीकडे पडलेला दिसतोय.